Radhika ma'am, you can start the class. Yes, ma'am. Good evening, students. Good evening, students. Okay, just a minute. आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय? Good evening, ma'am. Yes, ma'am. Good evening, ma'am. Good evening. Good evening. ओके. तर आपण सुरू करूया आता. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सगळे इकडे लक्ष Yes, द्या. मी ma'am. तुम्हाला काय म्हटलं होतं की मी तुम्हाला काय करेन की एक हिंट देईन की त्याच्यावरून तुम्ही मला सांगू शकाल की एक्सपोनंट म्हणजे काय असतं. ओके. सगळ्यांना व्हिडिओ दिसतोय का माझा? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तर आता स्क्रीनवर मॅम बघा. तुमचा डबल आवाज येतोय. माझा डबल आवाज येतोय. सगळे माईक ऑफ करा. सगळे माईक ऑफ करा. ओके. आता येणार नाही आवाज. आता इकडे लक्ष द्या. या एक्झाम्पल मध्ये मी काय लिहिलंय एक्झाम्पल कोणाच तरी माईक ऑन आहे. 5 and 2. 5, 2 raised. Ma'am मी सांगू? 2 raised to 5. 5. हा. 5. 2 raised to 5. तर आता ओके 2 raised to 5 यामध्ये एक्सपोनंट कोणता आहे रे? एक्सपोनंट 2. 2. नाही. मी लास्ट टाइम तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. 5 आहे. 5. मॅम 5. मॅम 5. येस 5 इज द करेक्ट आन्सर. बघा तुम्हाला आठवतं का मी सांगितलेलं जो 2 आहे या एक्झाम्पल मध्ये दॅट 2 इज कॉल्ड ॲज बेस. त्याला काय म्हणायचं? बेस म्हणायचं. म्हणजेच त्याला पाया आपण म्हणतो. आणि 2 च्या डोक्यावर जो लिहिलेला आहे नंबर त्याला आपण म्हणतो एक्सपोनंट. 5 हा काय आहे? एक्सपोनंट आहे. येस. तर अशा प्रकारे ज्यावेळी बेस दिलेला असतो आणि त्याच्या डोक्यावर काही नंबर लिहिलेले असतात त्या डोक्यावरच्या नंबरला आपण म्हणतो एक्सपोनंट किंवा पॉवर किंवा आपण म्हणू शकतो डिग्री. तर हा जसा नंबरचा एक्सपोनंट आहे तसाच आपण कोणत्याही व्हेरिएबलचा पण आपण एक्सपोनंट घेऊ शकतो. जसं की x रेज टू 5. आता यामध्ये x हा व्हेरिएबल आहे आणि त्याच्या डोक्यावर एक अंक लिहिलेला आहे म्हणजे नंबर लिहिलेला आहे. तर दिस नंबर इज कॉल्ड ॲज एक्सपोनंट. याला आपण म्हणायचं एक्सपोनंट. आणि ज्याच्या डोक्यावर तो लिहिलेला आहे त्याला आपण म्हणायचं बेस. बेस म्हणजे पाया. मग पाया हा नेहमी खाली असतो. याला म्हणायचं बेस. आता लक्षात आलं का बेस म्हणजे काय आणि एक्सपोनंट म्हणजे काय? लक्षात आलं का मी काय सांगितलं आता ते? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके ओके फाईन. तर आता आपल्याला तुमचा ऍक्च्युअल धड्यामध्ये काय दिलंय ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला तुमच्याकडे सगळ्यांकडे टेक्स्टबुक आहे का रे? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. ज्यांच्याकडे मराठी टेक्स्टबुक आहे त्यांनी मराठी ओपन करा. ज्यांच्याकडे इंग्लिश आहे त्यांनी इंग्लिश टेक्स्टबुक ओपन करा. मी तुम्हाला इंग्लिश टेक्स्टबुकच शेअर करणार आहे. ठीक आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Okay, ma'am. तुम्हाला आता सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल की ज्यामध्ये येस. तर ही मी तुम्हाला स्क्रीन दाखवते. इथे काय दिसते बघा तुम्हाला? इंडायसेस अँड क्यूब रूट. आता इंडायसेस म्हणजे काय आपल्याला बघायचंय. इथे बघा इथे काय दिलंय? दी प्रॉडक्ट 2 into 2 into 2 into 2 into 2. तर 2 हा नंबर 5 वेळा एकमेकांना गुणाकार केलेला आहे त्याचा. म्हणजे 2 इज मल्टिप्लाइड 5 टाइम्स. सो दॅट्स वाय 2 रेज टू 5. रेज टू 5 जो 5 है सो 5 ला आपण म्हणायचं
त्याचा एक्सपोनंट किंवा त्याचा काय म्हणणार आपण इंडेक्स. ओके, त्याचा इंडेक्स, त्याची पॉवर किंवा त्याची डिग्री. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला 5 ला नाव देता येतं. आणि 2 हा काय आहे? 2 हा बेस आहे. जसं की इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, यामध्ये 2 इज दी बेस अँड 5 इज दी इंडेक्स. आणि 2⁵ इज द इंडेक्स फॉर्म ऑफ दी नंबर. म्हणजे हा जो फॉर्म दिलेला आहे 2 च्या डोक्यावर 5, याला आपण म्हणतो इंडेक्स फॉर्म ऑफ अ नंबर. समजलं? Yes, ma'am. ओके. Yes, तर ma'am. आता Yes, ma'am. Yes, ma'am. ओके ओके ओके, सगळ्यांचा आलाय आवाज मला. आता आपण हे जे रूल आहेत, जे रूल तुम्हाला दिसत आहे तिथे, लॉ ऑफ इंडायसेस, तर ते आपल्याला बघायचे. तर ते मी तुम्हाला आता एक एक करून एक्सप्लेन करते. ऑलरेडी आपण स्टार्ट केलं होतं, पण काही जणांना आठवत नसेल ते, तर आपण ते रूल पुन्हा एकदा बघायचे. आता मी तुम्हाला पुन्हा एक दुसरी स्क्रीन शेअर करते, ज्यामध्ये आपण ते सगळे लॉज आहेत ते बघणार आहोत. लॉ म्हणजे ऍक्च्युली काय असतं रे? कोण सांगेल? लॉ म्हणजे त्याचा रेग्युलर मीनिंग काय असतं? बेसिक लॉ म्हणजे काय? त्याचे नियम. ओके. इन जनरल तुम्ही कुठे कुठे लॉ बघता रे? कुठे कुठे लॉ बघता तुम्ही? एखादी खेळामध्ये किंवा एखादी सूचना देतात आपल्याला तेव्हा, जर आपण एखादी खेळ खेळत असलो तेव्हा. हा, येस. खेळ खेळत असाल तर तुम्ही तिथे काय करता? तिथे काही रूल्स असतात, ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. येस ऑर नो? पहिला रूल म्हणजे काय? तुम्हाला शाळेत वेळेवर जायचं असतं. याला आपण काय म्हणतो? लॉ म्हणतो ना, की हा एक कायदा आहे किंवा शाळेचा एक रूल आहे की तुम्ही शाळेवर, जे तुमच्या शाळेचं टायमिंग असतं त्या वेळेच्या आत शाळेमध्ये गेलं पाहिजे. येस ऑर नो? ओके. तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी आता हा जो आपण चॅप्टर बघणार आहोत, तर याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही नियमांचा आधार घ्यावा लागतो. नियमांचा आधार म्हणजे काही, जे काही लॉज आहेत, रूल्स आहेत, त्याचा वापर करायचा आणि त्यानंतरच तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. अंडरस्टूड? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. आता सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल, दिसतीये ना? नाही मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. आता यातला Yes, ma'am. यातला हा पहिला रूल जो आहे, पहिला जो लॉ आहे, तो मी तुम्हाला इथे लिहून दाखवते. A⁻m म्हणजे a चा घातांक m गुणिले a चा घातांक n. तर याचा जो लॉ आहे तो काय आहे? मी इथे लिहून दाखवते की जेव्हा बेस, आता यामध्ये काय आहे की जो बेस दिलेला आहे a आणि हा a, हा बेस ज्यावेळी सारखा असतो आणि त्यामध्ये गुणाकार दिलेला असतो आणि त्याचे एक्सपोनंट, जे काही इंडेक्स आहे, जे काही डिग्री आहे, ते जर वेगवेगळे असेल तर बेस हा एकदा लिहून त्याच्या एक्सपोनंटची आपल्याला ऍडिशन करावी लागते. हा आहे लॉ नंबर 1. अंडरस्टूड लॉ नंबर 1? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. फॉर Yes, ma'am. एक्झाम्पल बघा, जर मी इथे असं लिहिलं 3 चा घातांक 4, घातांक म्हणजे हा इंडेक्स, 3⁴ मल्टिप्लाय बाय 3⁴ दॅट इज माय एक्झाम्पल. ओके. आता आपल्याला याचा वापर करून हे गणित जर सोडवायचं असेल तर आपल्याला हा लॉ वापरावा लागेल. काय? की ज्यावेळी बेस सेम आहे. आता येस, 3 इकडे पण आहे, 3 इकडे पण आहे, म्हणजे बेस तुमचा सारखा आलाय. मग तुम्हाला काय करावं लागेल? बेस हा एकदाच लिहायचा आणि त्याचे जे एक्सपोनंट आहेत 4 + 1
एक्सपोनंटची आपल्याला ऍडिशन करायची आणि त्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे. फायनल आन्सर 3 raised to 5. कळालं? मॅम रिपीट कर. Yes, ma'am. यस मॅम. Yes, ma'am. ओके फाईन. म्हणजे आता पहिला लॉ काय झाला लक्षात ठेवा. ज्यावेळी बेस सेम आहे त्यामध्ये गुणाकार आहे आणि त्याचे जे इंडेक्स आहेत जे एक्सपोनंट आहेत ते वेगवेगळे दिले. इवन जरी सेम असतील म्हणजे 3^2 मल्टिप्लाय बाय 3^2 असं जरी असेल तरी आपल्याला त्याच्या एक्सपोनंटची म्हणजेच इंडायसेसची आपल्याला ऍडिशन करावी लागते. कळालं? यस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर आता आपल्याला नेक्स्ट लॉ बघायचा आहे. तर नेक्स्ट लॉ सेम असाच आहे, फक्त त्यामध्ये डिफरन्स काय आहे की जिथे इथे मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे तर त्यामध्ये डिव्हिजन असतं. म्हणजे ज्यावेळी बेस सेम आहे त्याचे एक्सपोनंट वेगळे आहेत, पण दोघांमध्ये जे काही ऑपरेशन आहे, ऑपरेशन म्हणजे क्रिया, ती मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ मल्टिप्लिकेशन डिव्हिजन दिलेलं असतं. तर यावेळी रूल मध्ये थोडा चेंज आहे की जेव्हा मल्टिप्लिकेशन असते तेव्हा ऍडिशन होते, आता जेव्हा डिव्हिजन असेल त्यावेळी सबट्रॅक्शन होणार. काय होणार? म्हणजे कसं बघा, a⁻m. आता मी काय लिहिलं इथं a⁻m भागिले इथे काय आहे डिव्हिजन आहे, डिवाइड बाय a⁻n. येस. यावेळी बेस सेम आहे, इथे डिव्हिजन आहे, एक्सपोनंट वेगवेगळे आहे. माईक ऑफ करा ज्यांचं माईक ऑन आहे. माईक ऑफ करा. ओके. तर यावेळी एक्सपोनंटची आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागते म्हणजेच वजाबाकी. आता फॉर एक्झाम्पल 4^2 आहे, ठीक आहे, पहिला नंबर डिवाइड बाय 4^1. आता इथे डिव्हिजन आहे, बेस सारखा आहे, त्याचा एक्सपोनंट वेगळा आहे आणि इथे मी काय लिहिणार 4^2 -1. 2 -1 सबट्रॅक्शन होणार आहे म्हणजे उत्तर येणार 4^1. येस. आता कळालं का? ऍडिशन करायची नाही. ज्यावेळी मल्टिप्लिकेशन असतं त्यावेळी ऍडिशन करायची आणि ज्यावेळी डिव्हिजन असतं त्यावेळी सबट्रॅक्शन करायची. समजले दोन लॉ? यस Yes, ma'am. सगळ्यांना समजले? यस मॅम. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आता आपल्याला तिसरा लॉ बघायचा आहे. आता तिसऱ्या लॉ मध्ये अजून थोडासा चेंज आहे. यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे पण पहिल्या जो लॉ होता त्यामध्ये बेस सेम होता आणि त्याचा इंडेक्स जो होता तो डिफरंट होता. आता इथे काय चेंज आहे बघा, इथे इंडेक्स जो आहे तो सारखा आहे म्हणजे एक्सपोनंट जो आहे तो सारखा आहे, पण बेस जो दिलाय 2 नंबर तो वेगळा आहे. म्हणजे उलटी कंडिशन झाली. पहिल्यामध्ये बेस सेम होता आणि एक्सपोनंट डिफरंट होते. इथे एक्सपोनंट इज सेम अँड बेस इज डिफरंट. दोन्हीतला फरक कळाला? Yes, ma'am. यस मॅम. एक्झाम्पल सॉल्व करून दाखवते तुम्हाला. बघा पुन्हा एकदा, जस्ट अ मिनिट. आता इथे मी आता स्क्रीनवर तुम्हाला तो लॉ लिहून देते की ज्यावेळी बेस वेगळा आहे, बेस इज डिफरंट, म्हणजे इथे ए आणि बी असे 2 वेगवेगळे बेस आहेत पण त्याचा इंडेक्स हा सारखा आहे. तर अशा वेळी कसं सॉल्व करणार? a⁻m आणि मल्टिप्लाय बाय काय येणार? कोण सांगेल? मल्टिप्लाय बाय b⁻a. येस.
ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे या ब्रॅकेटला फक्त आपल्याला सेपरेटली सॉल्व्ह करायचे. म्हणजे हा ए चा पण रेस टू एम आहे आणि हा बी चा पण रेस टू एम आहे. म्हणजे ए रेस टू एम मल्टिप्लाय बाय बी रेस टू एम. आता एक्झाम्पल कसं, समजा माझा नंबर आहे 3 पहिला आणि दुसरा नंबर आहे 5. तर अशा वेळी याचा समजा घातांक आहे 4. म्हणजे इथे बेस वेगळा आहे आणि एक्सपोनंट डिफरंट आहे. 1 मिनिट हा. तर यावेळी काय होणार, 3 रेस टू 4 मल्टिप्लाय बाय 5 रेस टू 4. समजलं? मॅम 4 प्लस 4 8 15 रेस टू 8. काय 15 रेस टू? आन्सर आन्सर ते नाहीये. आपल्याला लॉ कसा आहे तो आपण शिकतोय. लॉ काय आहे, ज्यावेळी बेस दिलेला आहे वेगवेगळा आणि त्याचा जो एक्सपोनंट आहे तो सेम आहे, त्यावेळी लॉ काय आहे की आपल्याला पहिल्या नंबरचा सेम एक्सपोनंट दाखवायचा आणि मल्टिप्लाय बाय दुसऱ्या नंबरचा पण सेम एक्सपोनंट दाखवायचा. समजला? लॉ कळाला? यस टीचर. लॉ आहे ना. समजला का? Yes, ma'am. ओके. आता Yes, ma'am. त्यानंतर पुढचा लॉ असा आहे की कोणत्याही व्हेरिएबलचा जर घातांक 0 असेल, घातांक म्हणजे पुन्हा एकदा काय म्हणायचं, इंडेक्स. If index is 0, then every time answer you will get as only 1. ओके, फक्त एक उत्तर मिळेल. आता समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल घेतलं 5 रेस टू 0. हे वेगळे एक्झाम्पल आहेत हा. 5 रेस टू 0 याचं उत्तर काय येणार रे? 5 रेस टू 1 येणार. अंडरस्टूड? यस मॅम. संदीप तुला आवाज नाही आला, तू काय बोलला? मॅम कस काय येणार ते उत्तर? तो लॉ आहे. ते उत्तर मी तुम्हाला एक्सप्लेन करते की असं उत्तर काय येतं. पण हा लॉ कळाला की कोणत्याही नंबरचा किंवा व्हेरिएबलचा जर एक्सपोनंट हा 0 असेल तर त्याला सॉल्व्ह करायचं नाही, डिरेक्टली आन्सर लिहायचं 1. आन्सर काय येणार आहे? 1. समजलं? Yes, ma'am. ओके. आता हे असं का, जसं आता कोणीतरी विचारलं की हे असंच उत्तर का येतं, तर याला पण एक रिझन आहे की आता ज्यावेळी जसं आपण रूल बघितला होता डिव्हिजनचा. आता समजा 5 रेस टू 4 डिवाइड बाय 5 रेस टू 4. अशा वेळी बघा बेस सेम आहे आणि एक्सपोनंट पण सेम आहे आणि त्यामध्ये डिव्हिजन आहे. पण आपला रूल काय आहे, आपला काय रूल आहे की बेस सेम आहे, डिव्हिजन आहे, त्यावेळी काय होणार आहे, त्यावेळी एक्सपोनंटची वजाबाकी. आणि आता हे बघा कोणत्याही संख्येचा एक्सपोनंट दिलेला आहे इथे 5 रेस टू 4 डिवाइड बाय 5 रेस टू 4. आता तुम्हाला माहिती आहे की डिव्हिजन मध्ये हे असं कॅन्सल होतं. जसं की समजा आपला नंबर आहे 25 आणि डिवाइड बाय नंबर दिलाय 25. तर याचं उत्तर काय येतं रे? थांबा, मी तुमचा माईक ऑफ केलाय बहुतेक. याचं उत्तर काय येतं? 1. 0. 0 नाही. 0 उत्तर येत नाही. 1 टीचर. 2 ला 2 नी भागल्यानंतर 0 कसं काय उत्तर येईल? 1 येतोय मॅम. हो ना. 1. मग हाच लॉ इथे एक्सप्लेन केलाय की त्या या लॉला कसं काय उत्तर 1 येतं. जसं की कोणीतरी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असं आहे की 5 रेस टू 4
डिवाइड बाय 5⁴. इथे डिव्हिजन आहे म्हणजे एक्सपोनंटची काय होणार, वजाबाकी होणार. म्हणजे 5चा घातांक 4 वजा 4. म्हणजे इथे तुमचं उत्तर येणार आहे 4 वजा 4 म्हणजे 0 आणि 5⁻0 मीन्स 1. समजलं? Yes, ma'am. ओके. आता याच्या नंतर ओके संदीप नाही कळालं का? संदीप तू मेसेज केलाय नो म्हणून. नो मॅम समजलं नाही. काय समजलं नाही? मॅम मला वन आन्सर कसं काय आलं? वन आन्सरचाच प्रूफ मी काय दाखवला की कोणत्याही दोन संख्येचा जर घातांक सारखा आहे आणि त्यामध्ये डिव्हिजन आहे म्हणजे भागाकार आहे, तर तो आपण जो दुसरा लॉ होता त्यांनी जर सॉल्व केलं म्हणजे 5चा घातांक 4 वजा 4 तर अशा वेळी उत्तर येतं 1. जसं की इथे मी कॅन्सल करून दाखवलंय बघा. एवढं या नंबरला याच नंबरनी डिवाइड केलं तर उत्तर हे नेहमी 1 येतं. हो. येस यस नो? मॅम समजलं. आता Yes. समजलं? नो. Yes, ma'am. यस मॅम. हो की नाही? समजलं की नाही? Yes. हो. ओके. हो मॅम. ओके. आता आपल्याला त्याच्या पुढचा एक लॉ आहे तो आपल्याला लॉ बघायचा आहे. तो मी आता पुन्हा एकदा तुम्हाला स्क्रीनवर दाखवते की काय आहे तो लॉ. आपण आतापर्यंत 4 बघितले लॉ. आता 5वा लॉ बघायचा आहे. जेव्हा कोणत्याही बेसचा घातांक हा निगेटिव्ह असतो. निगेटिव्ह म्हणजे काय? वजा असतो किंवा ऋण असतो. त्यावेळी त्याचा लॉ असा आहे की जर तुम्ही तो नंबर अशा प्रकारे लिहिला तर तो जो एक्सपोनंट आहे त्याचं जे चिन्ह आहे ते प्लस होतं. म्हणजेच काय a⁻m याचंच उत्तर तुम्ही इज इक्वल टू 1/a⁻m. तर हे जे मायनस साइन होतं ते इथे चेंज होऊन इथे होतं प्लस. म्हणजे कसं बघा, समजा माझा प्रश्न आहे 5 हा बेस आहे त्याचा एक्सपोनंट -2 तर याचं उत्तर काय येणार आहे 1 डिवाइड बाय 5⁻². आता हे का? जसा हा लॉ वापरलेला आहे कोणत्याही बेसचा घातांक निगेटिव्ह असेल तर 1 त्या बेसचा घातांक हा प्लस येतो. एक्सपोनंट हा प्लस येतो. आता समजलं मी काय बोलले ते? हा लॉ कळाला? माईक ऑन करते. लॉ समजला? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. नक्की Yes, कळाला? ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. आपण आता ओके व्हेरी गुड. सगळे खूप हुशार मुलं आहात तुम्ही. आता पुढचा लॉ बघायचा आहे आपल्याला की त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो पॉवर ऑफ पॉवर. काय म्हणतो? पॉवर ऑफ पॉवर. तर आता याचा लॉ कसा आहे? एखाद्या बेसचा घातांक दिलेला आहे a⁻m आणि त्याचा पुन्हा घातांक n. ओके. तर यावेळी काय येतं? यावेळी उत्तर येतं a⁻m मल्टिप्लाय बाय n. म्हणजे याचा घातांकाचा घातांक म्हणजे याच्या इंडेक्सचा इंडेक्स. तर अशा वेळी त्या बेसच्या पॉवरची पॉवर म्हणून त्याला आपण म्हणतो पॉवर ऑफ पॉवर. तर यावेळी त्या पॉवरचा गुणाकार होतो आणि बेस तसाच राहतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5⁻³ दिलाय आणि पुन्हा त्या पूर्ण नंबरचा स्क्वेअर दिलाय म्हणजे raised to 2. तर अशा वेळी उत्तर येणार आहे 5⁻³ मल्टिप्लाय बाय 2. म्हणजेच याचं उत्तर येणार आहे 5⁻6. Understood? Just a minute. I'll on the
Yes, Yes, ma'am. ma'am. सगळ्यांना कळालं का? नो मॅम. काय नाही कळालं? मॅम त्याचं उत्तर एम एम ए मल्टिप्लाय नाही तिथे. काय येणार? एम एम. एम एन. हा, एम एनच लिहिलंय ना मी. एम मल्टिप्लाय बाय एन म्हणजेच एम एन असतो. हो. ओके. मॅम त्याचा आन्सर पण a raised to m n असेल का? ए रेस टू. एम एन. अरे ते एम एन असंच आहे. मी ते तुम्हाला तुम्हाला सांगते. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असं दिलं असेल ए रेस टू फॉर्म्युला आहे का एम मॅम? एन. हा फॉर्म्युला आहे हा. आता याचंच उत्तर एम मल्टिप्लाय बाय एन म्हणजेच एम एन. कोणतेही दोन नंबर किंवा दोन व्हेरिएबल सोबत लिहिले तर त्यामध्ये मल्टिप्लिकेशनच असतं. ओके. आता समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. येस Yes, मॅम. ma'am. टेक्स्टबुकची स्क्रीन शेअर करते आता. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल जे काही मी म्हणत होते ते. ओके. जस्ट अ मिनिट. ओके, आय विल शेअर द स्क्रीन. जस्ट वेट. क्लास 8. ओके. आता इकडे लक्ष द्या. यामध्ये काय दिलंय बघा. इथे जो आता आपण हा लॉ बघितला. इथे आता तुम्हाला ब्ल्यू कलरनी दाखवते हे. हो मॅम. ए रेस टू एम त्याचा रेस टू एन म्हणजे पॉवर ऑफ पॉवर. उत्तर आलंय ए रेस टू एम एन. एम एन. हा, एम. काय झालं? स्क्रीन छोटी झाली. स्क्रीन छोटी दिसतीये का? हो मॅम. हो मॅम. Yes, ma'am. हो मॅम. ओके ओके ओके. मी मोठी करून दाखवते. जस्ट अ मिनिट. ओके. सगळ्यांना टेक्स्टबुक मध्ये जेवढे लॉ आता मी शिकवले ते दिसतायत का लॉ? Yes, ma'am. येस. ओके. Yes, ma'am. ओके ओके ओके. Now you will understand that what I said. Just a minute. आता स्क्रीन सगळ्यांना व्यवस्थित दिसतीये का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर हा जो आता लॉ बघितला, कुठला लॉ बघितला? पॉवर ऑफ पॉवर. तर तो मी तुम्हाला एक्सप्लेन केला. त्याच्यानंतर हा असा लॉ आहे, जसा हा आहे तसाच हा लॉ आहे, फक्त यामध्ये साइन जे आहे ते वेगळे. म्हणजे काय? ए डिवाइड बाय बी म्हणजे बेसची डिव्हिजन केली त्याचा रेस टू एम ए. मग आपल्याला याला फक्त सेपरेट करायचे. ए रेस टू एम डिवाइड बाय बी रेस टू एम. जो कंबाईन मध्ये होता रेस टू एम तो आपण फक्त सेपरेट लिहिला. ओके. Yes, ma'am. ओके. येस आणि आता मॅम. लास्ट लॉ आपला आहे की ए डिवाइड बाय बी त्याचा जर निगेटिव्ह घातांक असेल म्हणजे निगेटिव्ह इंडेक्स असेल तर जर तुम्हाला तो पॉझिटिव्ह करायचा असेल तर या नंबरला तुम्ही इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात रेसिप्रोकल. ओके. मराठीत त्याला म्हणतो गुणाकार व्यस्त. मराठीच्या मुलांना आठवलं गुणाकार व्यस्त म्हणजे काय? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. तर हा नंबर जो असतो Yes, ma'am. त्या नंबरचा जो अंश आहे त्याला छेद करायचा आणि जो छेद आहे त्याला अंश करायचा. इंग्लिश मध्ये काय? न्यूमरेटरला डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरला न्यूमरेटर. अंडरस्टूड? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. तर आता आपण सगळे लॉ बघितलेले आहेत. आता या लॉ मध्ये कोणाला काय डाऊट किंवा समजलं नाही असा लॉ आहे का? तर आपण पुढचे एक्झाम्पल बघू. पुढचे एक्झाम्पल बघायचे. Yes, ma'am. मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am.
मॅम मायनस असल्यावर काय करायचं? हे बघ, एखाद्या नंबरचा जर निगेटिव्ह एक्सपोनंट दिला असेल आणि डिव्हिजन पण दिली आहे, म्हणजे म्हणजे मी आता इथे एक्झाम्पलच लिहून दाखवतो. हे बघ, आता हा जो लॉ आहे तो मी इथे एक्सप्लेन करते. म्हणजे 1/2 दिलाय आणि त्याचा जो घातांक आहे तो समजा -5 दिलेला आहे. काय दिला? -5 लिहिला. तर याचा घातांक आपल्याला जर चेंज करायचा असेल तर चेंज म्हणजे काय? निगेटिव्हचा पॉझिटिव्ह. मग आता इथे मी पॉझिटिव्ह लिहिला, पण त्यासाठी हा नंबर जो आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल, म्हणजे 2/1 लिहावा लागेल. आता समजलं लॉ? यस मॅम. यस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सगळ्यांनी येस मॅम केलंय. तर आता आपण नक्कीच पुढच्या एक्झाम्पल कडे वळूया. Yes, हो ना? ma'am. Yes, ma'am. ओके, तर आता नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. आता त्यामध्ये लॉ वापरायचंय. बघा, एक्झाम्पल काय आहे? 3⁵ मल्टिप्लाय बाय 3⁵2. मी तुम्हाला काय सांगितलं? ज्यावेळी बेस हा सारखा असतो आणि मल्टिप्लिकेशन दिलेलं असतं इथे आणि त्याचा जो इंडेक्स असतो तो वेगवेगळा असतो, त्यावेळी त्या इंडेक्सची काय करायची? Addition. म्हणजे आन्सर काय येईल तुमचं? 7. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. आता इथे काय येईल बघा, इथे 3�7 डिवाइड बाय 3�9 आणि ज्यावेळी बेस सेम आहे त्यामध्ये डिव्हिजन आहे त्यावेळी आपण एक्सपोनंटचे काय करतो? मायनस. आता बघा, इथे एक्झाम्पल आहे 3�7. मी इथे सॉल्व्ह करून दाखवते. डिवाइड बाय 3�9 दिले, म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मग 3⁻² हे किती आहेत? 7. मग याच्या डोक्यावर लिहायचे 7 आणि हा जो आहे तो करायचा मायनस. मग आता तुम्हाला माहितीये, मोठी संख्या वजा असेल आणि छोटी संख्या प्लस असेल तर आपला जो वजाबाकी जी असते त्याचा आन्सर हे नेहमी निगेटिव्ह येतं. मग याचा आन्सर याला 9 मधून 7 गेले 2, पण याचं जे चिन्ह आहे ते निगेटिव्ह असल्यामुळं आन्सरला पण निगेटिव्ह, म्हणजे इथे उत्तर काय येणार? वजा. येस, -2. करेक्ट. कळालं का? -2 आलं. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, आणि आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे पॉवर ऑफ पॉवर. काय आहे? पॉवर ऑफ पॉवर म्हणजे 3⁻4 आहे. येस, 3⁻4 आहे आणि त्याची अजून एक पॉवर दिली आहे 5. तर कोणता लॉ वापराल रे तुम्ही? ओके, रामदास वाघ. नाही, रामदास वाघ तो हँड रेज केलाय, तू सांगतो का? No, ma'am. ओके, साई जगताप तू सांगशील? Ma'am. मी उत्तर विचारलं. क्वेश्चन आहे 3⁻4 आणि त्याचा पुन्हा ⁻5. तर याचं उत्तर काय येईल किंवा कोणता लॉ आपण वापरू? मी सांगू अनुष्का? मॅम ओके अनुष्का. ओके, वेट अनुष्का, वेट. साई तू सांगणार आहेस का आन्सर? मॅम मी सांगू? मॅम 3⁻20. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. 3⁻20. आता अनुष्का याचं रिझन सांग, का बरं 3⁻20 आन्सर करेक्ट आहे? ओके मॅम. तो आपण ते जे लॉ बघितले होते, तुम्ही सांगितलं होतं की AM ब्रॅकेट N = AMN, ते लॉ वापरून आलेलं आन्सर. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे अपूर्वा अवघड.
सॉरी अपूर्वा आव्हाड ना? येस मॅम. ओके. तर आता यामध्ये क्वेश्चन नंबर 4 जो आहे 5⁻³ तर आता याचा आन्सर काय येईल जर आपल्याला निगेटिव्ह एक्सपोनंट चेंज करायचंय आणि त्यांनी काय केलंय 1/, घेतलेले, तर यावेळी आन्सर काय येईल? 1/5⁻³ ऍब्सोल्युटली करेक्ट. इथे उत्तर येणार 3, कारण आपण हा रूल वापरला बघा, हा रूल मी ज्याला ब्रॅकेट केले तो रूल. a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m. म्हणजे जर आपण 1/ घेतलं तर हा जो निगेटिव्ह आहे तो होणार पॉझिटिव्ह. म्हणजे जिथं 5⁻³ आहे त्याचं उत्तर येणार 1/5⁻3, नॉट निगेटिव्ह, +3. अंडरस्टूड? समजलं का? यस मॅम. येस मॅम. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे रामदास वाघ तू बोल. मॅम मी नेक्स्ट दीपाली. क्वेश्चनचा आन्सर काय येईल रामदास? काय? 1 मॅम. आवाज नाही येते मला. मॅम ती म्हणती तिचं नाव दीपाली आहे. 1. ओके दीपाली बोल. हा, कोणत्याही नंबरचा जर इंडेक्स हा 0 असेल तर त्याचा आन्सर काय येईल? मॅम मी स्वरा वाघमारे सांगा. मॅम मी सांगू सिद्धी. हा सिद्धी बोल. 1 आन्सर येईल का? 1 आन्सर येणार आहे. व्हेरी गुड, ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर. कोणत्याही One, नंबरचा one. किंवा व्हेरिएबलचा जर एक्सपोनंट हा 0 असेल तर आन्सर येतो 1. कारण लॉ मध्ये आपण बघितलं की a⁻0 इज इक्वल टू व्हॉट? 1. 1. Very One. good. Yes. Now next question. साई जगताप. 5⁻1 याचा आन्सर काय येईल रे? 5⁻1 याचा आन्सर काय येईल? मॅम 5. व्हेरी गुड जगताप, व्हेरी गुड. दॅट कोणताही नंबर एक वेळा मल्टिप्लाय केलाय किंवा एक वेळा आहे याचाच अर्थ काय? तो नंबर स्वतः म्हणजे समजा 2⁻1 तर 2⁻1 म्हणजे 2 हा एकदाच आहे म्हणून त्याचा आन्सर 2 येणार. तर इथे क्वेश्चन आहे 5⁻1 म्हणजे 5 हा एकदा येणार म्हणजे उत्तर काय झालं? 5. काय झालं? इथे उत्तर येणार 5, इथे उत्तर येणार 1, इथे 20. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, बेस तर मी सांगू? डिफरंट आहे. मॅम मी सांगू. मॅम मी सांगू. प्रीती पवार बोल. मी सांगू. मॅम त्याचं उत्तर 2 येईल. इथे येणार 2 आणि इथे पण येणार 2. ओके, ऍब्सोल्युटली करेक्ट. आता नेक्स्ट एक्झाम्पल श्रावणी मगर तू सांग. 5/7 येते मॅम. 5 चा पण घातांक 3 आणि 7 चा पण घातांक 3. ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल हँड रेज करा. चला बघू कोण कोण हँड रेज करतंय. मॅम ज्यांना मी. येते त्यांनी 1 मिनिट मला आधी हँड रेज कोणी केले बघू द्या. ओके, स्वरा वाघमारे. स्वरा 7/5 कंसाचा 3रा घात. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. ज्यावेळी इथे निगेटिव्ह असतो आणि आन्सर मध्ये पॉझिटिव्ह आहे म्हणजे नक्कीच त्याचा रेसिप्रोकल घेतलाय, गुणाकार व्यस्त म्हणजे 7/5. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे तुम्हाला सगळे लॉ कळाले तर? यस मॅम. येस. असं कोणाला झालं का रे की आधी लॉ कळत नव्हते आणि आता कळाले, असं कोणी आहे का?
अरे बोला, मी वाट बघतीये. Yes, ma'am. Yes, ma'am. अरे No, म्हणजे ma'am. तुम्हाला आता No. व्यवस्थित समजले का, की आधी थोडा डाऊट होता आणि आता कळाले का व्यवस्थित? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके Yes, ma'am. ओके. या क्लासमध्ये काही जण बोलत नाहीत, काही जण बोलतात. पण समजा मी या क्लासमध्ये ज्यांनी हँड रेज केलं त्यांना चान्स दिला आणि काही जणांनी हँड रेज केलंच नाही, तर याचा अर्थ असा नाही की त्यांनी बोलायचंच नाहीये. तुम्हाला जर कळत नसेल किंवा तुम्हाला एखादं उत्तर सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, हँड रेज करू शकता. आज आदमनी अजिबात हँड रेज केला नाही. काय झालं रे आदम? मॅम केला होता पण तुम्ही लक्ष दिलं. ओके ओके. अजून बाकी निर्जला, हर्षदा, गोकुळ, समजतंय का तुम्हाला? प्रथमेश, गायकवाड. Yes, ma'am. ओके. आपण नेक्स्ट पॉइंट बघायचा. Yes. Yes, Yes, ma'am. ओके. तर आता Yes, आपण ma'am. पॉइंट बघूया. आपण आता लॉ बघितलेले आहे आणि आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. जस्ट अ मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन दिसेल तुम्हाला आता. मॅम आता इथे काय दिलंय? हो हो, स्क्रीन मी मोठी करून दाखवते. फक्त 1 मिनिट द्या मला. जस्ट रीड कोण करेल रे? आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ते रीड कोण करेल? हँड रेज करा बघू. ma'am. Me. Ma'am, me. एक मिनिट. मी करू सही. मॅम मी करू सही. Ma'am. तुम्ही फक्त हँड रेज करा, हँड रेज करा. मी नाव बघते आणि मग सांगते. मॅम मी रीड करू का? मॅम मी रीड करू सही. मॅम मी रीड करू अनुष्का? मॅम मी मॅम मी करू सही. Ma'am. Me. मॅम मी करू अनुष्का? Ma'am. मी करू श्रुती? मॅम मी करू? मॅम मी करू? मॅम मी करू. अच्छा, माझा आवाज म्यूट होता का? प्रथमेश तू बोल. प्रथमेश. मॅम मी आदम. प्रथमेश बोल. मॅम मी आदम. मॅम मी करू सही. मॅम मी करू मॅम मी रीड करू सही. मॅम मी करू सही. मॅम मी आदम. Ma'am. मी करू? मॅम मी मॅम मी करू? करू सही. आवाज येतोय का? मॅम मी करू का रीड? येस मॅम येतोय. मॅम मी बोलू का आदम? 1 मिनिट. मॅम मी करू रीड? 1 मिनिट. मी कोणाला सांगितलं होतं? प्रथमेश तू बोल. ओके, प्रथमेशनी लेफ्ट केलेला आहे. ठीक आहे. प्रीती बोल. मॅम मी करू अनुष्का? मॅम मी करू सही. मॅम मी करू. ओके, आता सगळे शांत बसून प्रीती बोलतीये. Radial in the hell. Manner of number of when the index in a right wall. रॅशनल.
rational number of the for one raised One upon n, and let us see the measure of linear in the form of ओके प्रीती, तुझा आवाज थोडा कट होतोय. radial अनुष्का, number. प्रीती तुझा आवाज येत नाहीये. अनुष्का read कर. 1/3, 1/5, -1 upon 5. ओके फाईन. मॅम सगळे एकाच वेळी बोलतायत. ठीक आहे. मी तुमचा माईक ऑफ केलाय. आता जस्ट अ मिनिट. आता तुम्ही लक्ष द्या, मी रीड करते. तुम्ही एक मिनिट. सगळे आता लक्ष द्या. मीनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. म्हणजे आतापर्यंत आपण बघत होतो 5^2, 5^3. तर हे जे रॅशनल नंबर आहेत, आता ते जेव्हा इंडायसेस होतील म्हणजे इंडेक्स मध्ये येतील, तर त्यावेळी नंबर कसा येणार? तर आता बघा, a⁻1/2 म्हणजे a चा घातांक 1/2 असेल. 1/2 म्हणजे काय? की रॅशनल नंबर आहे, परिमेय संख्या. म्हणजे कोणत्याही बेस पायाचा जर घातांक परिमेय संख्या असेल तर काय करायचं, कसे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर हे आता आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याकडे आता 1 मिनिट राहिलेला आहे. तर तुम्ही आता तुमचे डाऊट किंवा तुम्हाला काही बोलायचं असेल, तुम्हाला काही शेअर करायचं असेल, तर तुम्ही बोलू शकता. ओके. हा पॉइंट आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. आणि आता तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही सांगू शकता. मॅम होमवर्क काय? फक्त मॅम होमवर्क ओके. मॅम होमवर्क. होमवर्क असं आहे की तुम्हाला जे लॉ कळालेत ते 2 वेळा लिहून काढायचे न बघता. ठीक आहे. 2 times you have to write down the laws of exponents. Understood? Yes, ma'am. येस मॅम. लॉज लिहायचे. म्हणजे काय होईल, जर तुम्ही ते लॉज लिहिले तर तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमचे लॉज आपोआप लर्न होतील. ओके. ऑटोमॅटिकली तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही ते रीड करता, पुन्हा लिहिता, आणि मग ते जर प्रॅक्टिस केली तर तुमचे लर्न होतील. ते तुम्हाला पुन्हा पुन्हा टेक्स्टबुक उघडण्याची गरज पडणार नाही. ओके. येस मॅम. Yes, ma'am. मॅम. नेक्स्ट क्लास मध्ये बघू. ओके. चलो बाय. Bye, ma'am. बाय. Good night. Bye, ma'am. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. मॅम. अटेंडन्स लिंक. मॅमनी पाठवली असेल तुम्हाला. नो मॅम.